सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, उद्या 18 जुलै 2025 शुक्रवार उद्यापासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे। तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ATV मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, उद्या संपूर्ण मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तसेच मध्य महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील मोठा जोरदार पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री सुरू होणार आहे। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच उद्या होणाऱ्या पावसात राज्यात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं। त्यासोबतच कोकण पट्ट्यात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई-विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर विदर्भात गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूरच्या काही भागात मोठा पाऊस होऊ शकतो उद्या। तर अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर 18, 19 आणि 20 जुलै दरम्यान राज्यात आता बहुतांश भागांमध्ये पाऊस होणार आहे। राज्यातील पावसाची उघडीप संपणार आहे। 21 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। झड स्वरूप पाऊस आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।